श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। चैतन्यः शाश्वतः शान्तोः व्योमातीत निरञ्जनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 637व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष कृष्ण चतुर्थी शनिवार दिनांक 22 जानेवारी 2022 गुरुवाणी पुष्प 16 या ग्रंथातील पावित्र्य या अध्यायाचे मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना पावित्र्य या अध्यायात म्हणतात, तुमच्या रोजच्या स्वाध्यायामुळे निर्माण होणाऱ्या शक्तीमुळे तुमचा दिवस चांगला जातो। ही शक्ती रोज काहीतरी शिल्लक ठेवली पाहिजे। अशा रीतीने या शक्तीचा वाढणारा साठाच तुम्हाला चांगले व सौख्याचे दिवस आणील। तुमच्यावर आलेली किंवा येऊ घातलेली संकटे विनाशायास निघून जातील। हे करताना आचार सांभाळणं महत्त्वाचे आहे। जे केवळ कर्म करतात त्यांना काही प्राप्त होणार नाही। जे केवळ आचार सांभाळतात त्यांनाही काहीही प्राप्त होणार नाही। जे आचाराची बैठक निर्माण करून कर्म करतात त्यांनाच दिव्य शक्ती प्राप्त होते। पावित्र्य सांभाळले तर तुम्हाला देखील ह्या दैवी स्फूर्तीचा लाभ होऊ शकतो। थोड्याफार प्रमाणात तुम्हाला देखील ह्या दैवी स्फूर्तीचा लाभ झालेला आहे। म्हणूनच तुम्ही नित्यकर्म उपासना वगैरे करता व नित्य दर्शनाला येता। हे त्या स्फूर्तीचेच लक्षण आहे। तुम्ही ह्या स्फूर्तीमुळे हातातील कामे बाजूला ठेवून दर्शनाला येता हे आमच्या लक्षात येतं। ज्यांना ही स्फूर्ती नाही ते अध्यात्म जीवनात काहीच प्रगती करू शकत नाहीत। काही वेळा माणसांना शंका येतात, इच्छा असूनही दर्शन होत नाही। त्यांनी नक्की समजावे की आपल्यात दोष आहे व आपली वृत्ती चुकली आहे। त्यांना अशी बुद्धी का होते ह्याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे। आपलेच दोष व कर्म दर्शनास येऊ देत नाही। काही लोक म्हणतात की फार दिवसांपासून दर्शनाची इच्छा होती परंतु येऊ शकत नव्हतो। काही जण म्हणतात येणे जमत नव्हते। ह्याचं कारण त्यांच्यामध्ये अपवित्रपणा जास्त होता। आजकाल लोक मांगल्य अजिबात पाळत नाहीत, पण हे योग्य नाही। निदान मांसाहारापासून तरी दूर जा, मद्य पिऊ नका आणि मांसाहार घेऊ नका, तरच तुम्हाला इथे आल्यानंतर काही दिवसांनी त्याचा चमत्कार अनुभवायला येईल। तुम्ही सगळे सुख बाहेर अनुभवणार आणि इथे येऊन साष्टांग नमस्कार घालणार। त्याचा मला वाटत नाही फारसा उपयोग होईल, असे परमपूज्य सद्गुरू म्हणतात। या स्थानाचा अनुभव, या चरणांचा अनुभव यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण कुठे येऊन पोचलो हे जर लक्षात यायचं असेल तर जास्तीत जास्त शुद्ध राहून भक्ती करा। पात्रता वाढवणं म्हणजे तुमचं पावित्र्य वाढवणं। पूर्णपणे शाकाहारी राहा। शाकाहारी राहणं अत्यंत गरजेचं आहे। शक्यतो दुसरा आहार घेऊ नका। खरोखरच या व्यक्तीच्या दर्शनाचा लोभ तुम्हाला धरून ठेवायचा असेल तर शाकाहारी राहा। तुमच्या जीवनामध्ये आपोआपच अशा घटना घडून येतील आणि जाणवेल की आपल्या मनात किती स्थित्यंतर होत आहेत। माणसाच्या मनाला शांतता लाभली नाही तर ऐश्वर्य असू द्या, अधिकार असू द्या, काहीही असू द्या, त्याचा काही उपयोग नाही। प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला शुद्ध कसं राहता येईल, चांगलं कसं वागता येईल, तरच या चरणांजवळ येऊन त्याचा उपयोग होईल। तर हे पुन्हा पुन्हा आठवा आणि भक्तीने स्थिर रहा। संशय हा जो उद्भवतो तो अन्नदोषामुळे उद्भवतो। आमच्या सांगण्यातून ह्या गोष्टी बऱ्याच वेळा आलेल्या आहेत की तुम्ही जेवढे पवित्र राहाल
पवित्र अन्न खाल तेवढे पवित्र विचार यायला लागतील. आचार, विचार आणि उच्चार यांचा परस्पर संबंध असतो. आचाराची बैठक जर उत्तम असेल तर विचारही उत्तम येतात आणि विचार उत्तम असतील तर उच्चारण सुद्धा उत्तम असतं. आता तुमच्यासारख्या व्यवहारी माणसांना हे किती जमेल ते मला सुद्धा समजतंय, पण प्रत्येकाने आपल्याला हे कसं जमेल, जास्तीत जास्त पावित्र्य कसं आपण पाळू शकू याचा विचार करावा. त्यातून तुमची भक्ती दृढ होत जाईल. तेव्हा पवित्र अन्न खात जा, पवित्र राहत जा. अन्न पवित्र होण्यासाठी आपल्याकडे शिजवलेल्या अन्नात तुळशीपत्र टाकून अन्न झाकून ठेवायची पद्धत आहे. शक्यतो पावित्र्याच्या ज्या कल्पना मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या आचरण्याचा प्रयत्न करीत जा. आता तुम्ही लोक जसजसं पवित्रपणाची कल्पना कराल तसतशी तुम्हाला परमेश्वराच्या अनुभवाची स्थिती येईल. कदाचित कर्मकांड तुम्हाला करता येणार नाही, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही, पण जास्तीत जास्त पावित्र्याच्या कल्पना करणं, ईश्वराचं चिंतन करणं, ईश्वराविषयी विशिष्ट भाव असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे तुम्ही संबंध सांभाळीत राहिलात तर तुम्हा लोकांना परमेश्वरी शक्ती अनुभवायला यायला अजिबात विलंब लागणार नाही. ह्या व्यक्तीबद्दल कुठलाही संशय घ्यायचा नाही. या व्यक्तीबद्दलचा आदर तुमच्या वागण्यात मला दिसला पाहिजे. आदर आहे हे बोलून दाखवण्यात काही अर्थ नाही. आदर हा तुमच्या वागण्यातून माझ्या लक्षात आला तर केवढा मोठा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येणार आहे हे मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे. ह्या गोष्टीला ही व्यक्ती कारणीभूत नसून त्यामागची श्रेष्ठ परंपराच कारणीभूत आहे. तेव्हा मनाचं पावित्र्य राखणं, अत्यंत दृढ विश्वासानं वागणं, तसंच शरीराचं पावित्र्य सांभाळणं हे तुम्हा लोकांचं फार मोठं काम आहे. जेवढं पावित्र्य सांभाळाल तेवढं तुम्हा लोकांचं कल्याण होणार आहे. भगवंतांनी अखिल मानवाला देवधर्म करावयास परवानगी दिलेली आहे, परंतु देवधर्म व धार्मिक कार्य करताना काही नियम, शुचिर्भूतता, पावित्र्य पाळणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही धंदा, व्यवसाय अथवा नोकरी करणारी माणसं आहात. आवश्यक तो शुचिर्भूतपणा व आचार तुम्ही रोज पाळू शकत नाही. ज्यावेळी धार्मिक कार्य असेल त्याचे कैक दिवस अगोदरपासून खाणेपिणे बंद पाहिजे. ब्रह्मचर्य पाळायला पाहिजे. आचार सांभाळले पाहिजे. घरात कडक सोवळे पाळून व कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर कुठल्याही हॉटेलात कांदा भजी खाऊन कसं चालेल? श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, पावित्र्य या अध्यायाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.